9, 2, 1, लेट्स प्ले. पहिला चेंडू. जोरदार टाळ्या वाजून मात्र स्वागत करूया वरुण एस पाटील कोणगाव ग्रामस्थानी 70% ग्रामीण धमाका बिग बॅश सीझन 4. पहिला चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर लगातो 6. पहिली गेंद पे 6 रन. क्या सुरुवात हुई काय आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका आलाय. यावेळेस समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहे. कॅप खूप मोठा आहे. चेंडू घेते सीमारेची धडक. चौकार आलाय एकदम दूर रहती हुई गेंद सीधे विकेट कीपर के हाथ में. बिंदी गेंद यहाँ पर कमबॅक करते हुए सरोज प्रामाणिक. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटची कड आहे का आहे आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज चाललाय डगआउटकडे. पहिली विकेट. 10 रन उसके बाद ये कमबॅक. इथे अगदी आपण पाहतोय पॉइंटला चेंडू खेळलाय. डायरेक्टचा प्रयत्न मला वाटतं गुण टाकला सुद्धा जातो फलंदाजाचा मोमेंटो निश्चितप्रमाणे बिघडवण्यासाठी. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल संधी नसेल. चेंडू घेते लगातार दूसरा चौका. यावेळेस सफल झाला. रूम बनवलाय. संधी होती दूरवरती पाठवलाय आणि हा लगातो 6. बल्लेबाज बाय के तौर पर एक रन खाते में जुड़ता हुआ. रन बने अब तक 30. एक चेंडू बाकी राहिला दुसऱ्या षटकातला. 30 धावा पाहता अगदी आपण पाहतोय थेंबे थेंबे तळेसाच्या म्हणीप्रमाणे. दाफला खूप मोठा होताना पाहायला मिळतोय. उंची खूप आहे. लांबी आहे का पाहायचं आहे आणि का थांबला असेल प्रश्नचिन्ह आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांकडे पाहत राहिले आणि त्याचा फायदा होतो. सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. एक बड़ा विजन लेकर आए वरुण एस पाटिल. तारीफ सैयद 70 स्पोर्ट्स द्वारा ये प्रतियोगिता आपके सामने. ये चौथा संस्करण इस ग्रामीण धमाका. मिड विकेटला तिथे यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र संधी नाही. मोठी विकेट आली आहे. परतावा लागेल सुमित डेकलेला आणि पारी का ये तीसरा ओवर चलता हुआ. 2 ओवर का पावर प्ले समाप्त हो चुका है. यावेळेस मात्र परफेक्ट बॅट वरती पाठवलं मात्र सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये. 70-70 हा चेंडू आहे. लगातो 6. इनकी तर बॅटिंग पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षकाचा 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि सरोज प्रामाणिक आलाय. याने पहिलं चेंडू टाकलं होतं. 12 धावा खर्च केलेला तो सरोज प्रामाणिक आलाय. परत सरोज प्रामाणिकचं सुद्धा इथं स्वागत झाले. पहिल्या चेंडूवर झालेला सुरेख चौकराने. हल्के से यावेळेस रिव्हर्स. चला पहिली दुसरी नाही येत ना पुढच्या वरती ट्राय करू. शेवटचा चेंडू आलाय आणि तो रिव्हर्स पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाचे रन. गोलंदाज आतिशाचा आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. ही यशस्वी कामगिरी आहे. 57 धावा. चेंज ऑफ पेस आता टाकलाय. कमी गतीने बॉल पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग. अंपायरचा सिग्नल. बॅटर आउट. LBW च्या स्वरूपात प्रत्येकाची कॉमेंट्री ऐकत असतात. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ते सर्व समालोचक बोलवले जातात कॉमेंट्री करण्यासाठी. बॅकफुट पंच. हो चांगला कडक पंच आहे. बॉल चाललाय सरळ स्वीपर कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मध्ये धीरज भोईर. हो यावेळेला बॅटर सुटली हातातून. मागे फाईन लेग आहे आणि बॅटी विना धावावं लागेल. तिथेही धावणं चालेल. पायाने अंतर ते कापूया. धाव इथे कंप्लीट झाली आणि लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील होईल पुढच्या 7 बॉल नंतर. 73 शफल झाला आणि आता आलाय रडार मध्ये. बॉलला फेकलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरज भरू शकता लिहिलंय. आतिश गोलंदाजीसाठी. विशालच्या बॅटमधून विशाल फटका. बॉल चाललाय कोण गावात बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा खर्च केल्या होत्या पण आता पहिल्या चेंडू शक्कर येऊन पुढच्या 3 चेंडूवरती फक्त 3 सिंगल आहे. हे अतिशय कौतुक आहे. हे कमबॅक आहे. चांगली गोलंदाजी आहे आतिशची. 14 धावा त्याने खर्च केल्यात 10 बॉल मध्ये आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. जास्त शफल झाला. यू मिस. आय डेफिनेट. विकी भोईर या मैदानामध्ये आल्यानंतर बाउंड्री दिसते नेहमीच कव्हर्सला मारलेली. शॉर्ट बॉल पुल केलाय. फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये. झेल टिपलाय. लास्ट 2 बॉल 2 विकेट. आजसाठी कमबॅक झालाय. टीम श्रीराम फाउंडेशन